विनम्र विनंती आहे, थोडं पुढे आलं म्हणजे जरा बोलण्याचं धाडस येईल. येता का जरा प्लीज पुढे येऊन जा. तुम्ही केव्हाही जाऊ शकता, नाही आवडलं तर केव्हाही उठून जाऊ शकता, काही त्याची काही जबरदस्ती नाही आहे, काय ऐकलं पाहिजे म्हणून. पण जरा पुढे आले म्हणजे काय, खूप खुर्च्या खाली आहेत तर असं वाटतं की खुर्च्याशीच बोलतोय का आपण, तर जरा पुढे येऊन जा. तुम्हाला केव्हाही जाता येईल बरं का, असं काही गडबड अडचण नाही, काही आम्ही बांधून नाही ठेवत तुम्हाला. हा या. आणि इकडे टाय बूटवाले पोरं खूप उभे आहेत, ते एक तर बाजूला होऊन जा, ना तिकडे येऊन जा. टाय कोटवाले पोरं, जागा अडू नका तिकडची, या पुढे या. संचालक सन्मान्य श्री भाग्यश्री बानाईत IAS ऑफिसर आहेत, त्या आता 1-2 मिनिटात येतील. तोपर्यंत मी तुमच्याशी बोलतो आणि मग आपण फुल स्विंग मध्ये आपण आपला कार्यक्रम सुरू करू. पण याच्यात सगळ्यात आधी मला हे सांगा तुम्ही की तुम्ही रेशीम शेती करणारे किती शेतकरी आहेत? एखादा 2 हात वर करा फक्त. रेशीम शेती करणारे, वा छान, शाबास. आता आपण सुरू करूया. तुम्ही ऐका नाही, आता एकदम पक्क्या मनाने एखादा 1-1.5 तास पर्यंत तुम्ही जरा शांत मनाने सगळं व्यवस्थित ऐका. तुम्हाला चांगलं वाटलं तर तो सगळी शिदोरी ऐकल्याचे जे ज्ञानाची शिदोरी आहे ते सोबत घेऊन जाल, आणि तुम्हाला असं वाटलं काहीच कामाची नाही तिथे सोडून द्याल, काय अडचण नाही. मागे उभे असलेले सन्मान्य शशिकाल जी आइएगा, मैं हिंदी में भी बात करूंगा ताकि आप भी समझ पाओगे. मित्रो, सध्या शेती करणं हा अतिशय क्लिष्ट विषय झालाय, अतिशय रिस्कचा विषय झालाय, अतिशय कठीण विषय झालाय. आणि शेती करणाऱ्या माणसाचे हाल काय होतात हे पाहून तरुण मंडळी शेतीपासून दूर पळते. नुकत्याच जाहीर झालेल्या अहवालाप्रमाणे देशामध्ये आता जे 75% शेती करायची ते 52% येऊन पोहोचले आहेत. या गतीने, या स्पीडनी महाराष्ट्रातली म्हणा, देशातली म्हणा, शेती जर समजा अशी आकसत गेली तर 125 कोटीचे 130 कोटी लोक होत जातील, आणि ते 130 कोटीतील लोकांना खाया प्यायला देणं कठीण होऊन जाईल. त्यामुळे सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांची इच्छा अशी आहे की शेती ही इतकी आकर्षक करायची, शेती ही इतकी उपजाऊ करायची आणि उत्पन्न देण्यामध्ये सुद्धा उपजाऊ करायची की ती शेती त्या तरुणांना करावीशी वाटली पाहिजे. शेती किंवा कुठलाही व्यवसाय नवीन तरुण पोरांना का करावा असं वाटतो? एखादा बारचा धंदा करायचा असला त्यांना का आवडतो? पैसा मिळतो. एखादी पानठेला लावायचं असलं तर का आवडतो? झटपट पैसा मिळतो. एखादी चहाची टपरी लावायची असली तर का आवडते? आवडते म्हणून लावत नाही, कोणी पोटा पाण्याकरता लावतो, त्यात पटकन पैसा मिळतो. एखाद्या कपड्याचं दुकान का लावतो, किराण्याचं दुकान का लावतो? त्याला पैसा मिळतो. त्यामुळे आता शेतीतून जर पैसाच मिळणार नसेल तर शेती कशा करता करायची? मी सुद्धा तुम्हाला आग्रह करणार नाही. समजा जी शेती करताय त्या शेतीमधून तुम्हाला 4 पैसे जर कुटुंबाकरता मिळणार नसतील, तुम्हाला जीनची पॅन्ट शिवता येत नसेल, तुम्हाला चांगला मोबाईल घेता येत नसेल, तुम्हाला मुलाला कॉन्व्हेंटमध्ये टाकता येत नसेल, बहिणीच्या भावाच्या मुलीच्या लग्नाकरता आपल्याला 1-2-4-5 लाख रुपये खर्च एवढा करूच नाही, पण समजा करण्याची वेळ आली, आजकाल पोरं बिना पैशाची लग्न करायला लागलेत म्हणतात, तर त्यामुळे अशा पैशाची सोय त्याला शेतीतून झाली पाहिजे, म्हणजे पोरं शेती करतील. मित्र, आणि तेच सांगण्याकरता मी मुद्दाम इथं आलो आहे. तेच सांगण्याकरता भाग्यश्री बानाईत मॅडम इथं आलेले आहेत, आणि तेच सांगण्याकरता श्री गोरे साहेब इथे आलेले आहेत. आणि माझ्या एका बहिणीला मी सुद्धा बोलवलं जी रेशीम शेती करते, पूर्णिमाताई सवय म्हणून, त्या अमरावतीला आहेत, आणि कॅप्टन कलंत्रीचं भाषण ऐकून त्या सकाळी निवून इथं आल्या मुद्दाम. तर त्या रेशीम शेती करतात आहे, आणि रेशीम शेती आज नाही, कालपासून नाही, परवापासून नाही, तर मागील 13 वर्षापासून करतात आहेत. आणि रेशीम शेतीमध्ये केलेल्या कामाबद्दल त्यांचा राज्य शासनापर्यंत प्रचंड गौरव झालेला आहे. तर असं मी जर बोंबलत गेलो आणि बोलत गेलो, तुम्ही म्हणा असं काय कोणी तर दाखवा करणार, तर तुमच्यामध्ये बसलेली सन्मान्य लोक आहेत जे रेशीम शेती करतात, आणि ताई पण आहेत ज्या रेशीम शेती करतात. आता हे यशस्वी रेशीम शेती आणि शेतीतून काळ्या मातीतून पैसा मिळण्याचं काय तंत्र आहे, काय मंत्र आहे? काहीतरी असेल ना. पण आम्ही जे तुम्हाला सांगणार आहोत त्याच्यामध्ये कधीही तुमची फसवणूक होणार नाही याची गॅरंटी आहे. आम्ही जे सांगणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला पैसा मिळणारच नाही, तुम्ही बुडाल असं कधीच होणार नाही, आम्ही लिहून द्यायला तयार आहोत.
आम्ही जे सांगणार आहोत त्याच्यामध्ये तुमच्या आई करता तुम्ही पैठणी घेऊ शकता, बायको करता 10 तोळ्याचं मंगळसूत्र खरेदी करू शकता, मुलाला चांगल्या शाळेत पाठवू शकता आणि तुम्ही 5,000 जोडा घालू शकता. इतकी क्षमता ज्यामध्ये आहे त्या पिकाविषयी मी बोलतोय आणि त्याचं नाव आहे रेशीम शेती. आणि पुढे उद्योग. रेशीम शेती उद्योगचा अर्थ असा आहे की रेशीमाची शेती ही करायची ती शेतीत आहे. तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं की आता ही साडी जी आहे अतिशय चांगली असलेली ही साडी जमिनीतल्या पिकवलेल्या रेशीम शेतीतून तयार झालेली आहे. तुम्हाला खरं वाटेल का? पण हे खरं आहे. यापासून जे सिल्क याच्यापासून जे ककून तयार होतात, त्याच्यापासून जे झाडं लावतो त्याच्यापासून ककून निघतात, पुढची प्रक्रिया सांगतो, त्याच्यापासून तुम्हाला रेशीम शेती कशी करायची कळेल. रेशीम जे तुम्ही अंगावर घालता, शर्टा करता, पैठणी करता, साडी करता, कुर्त्या करता, ते सगळं ह्या मातीतून तयार होतं. हा विश्वास आधी पक्का करा. आणि ज्या माणसाला कष्ट करायची सवय असेल, क्योंकि लोग हमको बार बार ये पूछते रहते हैं कि रेशीम खेती करो करके आप बार बार कह रहे हो, रेशीम खेती में लागत क्या लगती है? तो हम कहते हैं कि रेशीम खेती में लागत कष्टाची लागत लगती है. आप मेहनत करने के लिए अगर तैयार हो, आपके मुट्ठी में अगर दम हो, तो आप रेशीम खेती कर सकते हो. ऐसी रेशीम खेती में करने से पहली बार ही बता देता हूं कि 1 साल में आपको 1 एकड़ में 1 साल हो जाने दीजिए. आज इस आपने लगाए तो 1 साल खत्म होने के बाद में दूसरा साल जब चालू हो जाएगा तो उस साल आपको 1 लाख रुपए मिल सकते हैं. जिस पद्धति से, जिस तंत्र से हम आपको बताएं कि रेशम की खेती करो, उस तंत्र से आप अगर आगे बढ़ते जाओगे तो आपको लाख रुपए आपके पॉकेट में हर साल आएंगे. और ये 1 लाख रुपए किस प्रकार आएंगे? इस लाख रुपए में सरकार को आपको कोई टैक्स नहीं देना पड़ता. मैडम की सैलरी होती है, मेरा पेंशन होता है, और इनको सैलरी होती है, यहाँ कुछ अधिकारी बैठे उनको पगार मिलता है, सारों में से टैक्स कटता है 30-35%, 40%. ये जो आप रेशम खेती में से जो पैसा मिलेगा आपको, भले लाख रुपए या 50 लाख रुपए मिले, उसको आपको पैसा नहीं, सरकार को देना नहीं है, कोई टैक्स कटेगा नहीं. खेती के उत्पादन में किसी प्रकार का टैक्स अभी तक तो लगा नहीं है, शायद आगे भी नहीं लगेगा. मित्रों, तो ये रेशम की खेती करने के लिए आपको क्या करना है? पहले तो आपको रेशम खेती करने के लिए आपकी मानसिकता बनानी है. हिंदी में बोलना आवश्यक है, मराठी में बोलूं? आप लोग पीछे, सरदार जी समझ पाओगे मराठी? नहीं समझोगे? अच्छा, बीच में हिंदी बोलेंगे. हिंदी राष्ट्रभाषा है और मराठी हमारी मातृभाषा है. तो भाई और बहनों, ये रेशम की खेती जब हम करने जाते हैं ना, तो हमारी जो खेती है, आपको चावल की खेती करनी है, आपको दाल की खेती करनी है, आपको कोई दालिम लगाना है, बेदाना लगाना है, आपको कोई द्राक्ष लगाना है, इसके लिए हर किस्म की अलग अलग प्रकार की खेती और जमीन लगती है. हम दावे के साथ आपको ये कह देते, आप कोई भी किताब में पढ़िएगा कि रेशम खेती करते वक्त आपको आपकी किसी प्रकार की भी जमीन रहने दीजिए, आप रेशम की खेती कर सकते हैं. क्यों राठौड़ साहब? सही बात है, कोई चिंता नहीं है. आपके खेती में पत्थर आहे, तुमच्या शेतीमध्ये दगड आहेत, तुमची शेती चिवाड आहे, तुमच्या शेतीमध्ये पाणी थांबते, असं सगळं काही असताना सुद्धा तुम्ही त्या शेतीमध्ये रेशमाचं पीक घेऊ शकता. अशी रेशीम शेती आहे. मॅडम, तुम्ही बोलणार की मी बोलू नंतर तुम्ही बोलता? चालेल ना? चालेल. मला अत्यंत आनंद होतो की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना असं वाटलं, देवेंद्रजींना, की आपल्या ह्या रेशीम संचालनालयामध्ये संचालक म्हणून वरिष्ठ दर्जाचे अधिकारी पाहिजेत. आणि त्यांनी ताईला विनंती केली, त्या मणिपाल, मला वाटतं ते नॉर्थ ईस्टच्या केडरचे आय एस ऑफिसर आहेत, महाराष्ट्रातले आहेत, अमरावतीच्या जवळचे आहेत, उच्च विद्याविभूषित आहेत, आय एस आहेत, आणि त्यांनी या रेशीम संचालनामध्ये संचालक म्हणून येण्याकरता मान्यता दिली. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी पटकन त्याला होकार दिला. काय होतं की सक्षम अधिकारी, दिशा देणारे अधिकारी, निर्णय घेणारे अधिकारी, काम करणारे अधिकारी, मार्गदर्शन काम करणारे अधिकारी ज्या वेळेला ज्या संचालकामध्ये संचालक या पदावर असतात, त्यावेळेला खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला मदत होते. नाही तर हरामखोर अधिकारी असले, शेतकऱ्यांनी फोन केला, का रे बाबा मला रविवार आहे, रेशीम शेती कशी करू, मंगळवारी फोन कर, मंगळवारी फोन केला का मी सुट्टीवर आहे, असे बोलणाऱ्या अधिकाऱ्याच्या भरोशावर रेशीम शेती चालत नाही. भाग्यशाली आहोत की या ठिकाणी आज आलेले रेशमातमधले अधिकारी, हे उपसंचालक गोरे साहेब असो, राठोड साहेब असो, जोगदंड साहेब असो, पाडवी साहेब असो, हे सगळे लोक रेशीम शेतीमध्ये लक्ष घालून रेशमालामध्ये मदत करणारे लोक आहेत.
आणि अशा ह्या चांगल्या रेशीम शेती करता तुम्हाला करायचं काय? तुम्हाला बघा, तुमच्या हाताने तुम्हाला काय करायचं आहे? रेशीम शेतीमध्ये तुम्हाला रेशीम शेती करता नोंदणी करायची आहे. आपला कोकणाचा भाग जर सोडला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये रेशीम संचालनाचं कार्यालय आहे. रेशीम संचालनाचं कार्यालय थोडंसं शोधावं लागतं. सर्वसाधारणतः सगळ्या लोकांना माहित नसतं. एक्साईजचं, दारूचं दुकानाचं हे सगळ्या गोष्टी माहित असतात, परंतु रेशमाचं म्हटल्यानंतर काय कुठं आहे काय असं मोठी पंचायत होते. तर पण ते शोधायचं मिळून जाते. आणि असं हे रेशीम संचालनाच्या कार्यालयामध्ये गेल्यानंतर त्या अधिकाऱ्याला बसायचं, त्याला म्हणायचं मला रेशीम शेती करायचं आहे. तो म्हणाला आज वेळ नाही, त्यामुळे साहेब आजच करायची आहे. त्याची नोंदणी करा. नोंदणी करता अजूनही 500 रुपये आहेत का? 500 रुपये आहेत ना. 500,000 रुपये काहीतरी रेशीम संचालनामध्ये भरावं लागतात. तेवढीच फक्त तुम्हाला भरावं लागतात. ती भरल्याच्या नंतर जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि पाण्याचा जो उपसा तुमच्याकडे असेल, थोडंसं पाणी लागतं याला, तर ते तुम्ही डिसेंबर मध्ये, माझं मत असं आहे, अभ्यासू मत, की वर्षभरामध्ये तुम्ही केव्हाही रेशमाची शेती करू शकता. तुम्हाला संरक्षित पाण्याची गरज आहे. संरक्षित पाणी म्हणजे प्रोटेक्टिव्ह इरिगेशन. ते झाड जिवंत राहील एवढं पाणी तुमच्या चालू असेल तर करू शकता. ऊसाला लागणारं पाणी, द्राक्षाला लागणारं पाणी, भाजीपाल्याला लागणारं पाणी, धबधब पाणी, या कशाचीही गरज नाही. छोटस पाण्याची व्यवस्था जर असेल तर तुम्ही रेशीम शेती करू शकता. आणि अशा ह्या रेशमाच्या शेतीमध्ये तुम्ही नोंदणी केल्याच्या नंतर तुम्हाला लागणारे जे रोपं असतात, हल्ली आधी बेण्याने करायचे, त्या कटिंग करायची, आता कटिंगचं बंद केलंय. आणि आता शेतकऱ्यांच्याच नर्सरीमध्ये, किसान नर्सरीमध्ये तयार झालेले याचे जे रोपं असतात, त्या रोपापासून तुम्हाला लागवड करायची आहे. 5-3-2 असो की कशा पट्टा पद्धतीने असो की कशा पद्धतीने करायची याचं प्रशिक्षण, लागवडी पूर्व प्रशिक्षण हे रेशीम संचालनातर्फे मोफत देण्यात येतं. त्याचे पैसे घेण्यात येत नाहीत. तुम्हाला यशस्वी शेतकऱ्यांच्या शेतावर नेऊन दाखवतात कशी शेती करायची. काय हे अपारंपरिक आहे. उद्या तुम्हाला गांजाची शेती करायची असल्यास प्रशिक्षण द्यावं लागेल की नाही? गांजा शेती अजून परमिशन नाही मिळाली, पण रेशमाची शेती करण्याकरता परवानगी असल्यामुळे ती कशी करायची या संदर्भातलं संपूर्ण मार्गदर्शन हे असलेले सक्षम सगळे अधिकारी माहित करतात. तुम्हाला नेऊन दाखवतात. आणि अशा दाखवल्याच्या नंतर तुम्हाला जे रोपं मिळतील त्यात एकही रोप मरू न देता, एका एकरामध्ये काय 5,000 रोपं लागतात. हा, 5-5.5 काय 5-3-2च्या पट्ट्याने जेव्हा लावतात, तुम्हाला 5,000 रोपं लावतात. ते रोपं सुद्धा तुम्हाला सबसिडीमध्ये म्हणजे अनुदानाच्या स्वरूपामध्ये शासनाकडे मिळतात. 3 रुपये त्याची किंमत असते एका झाडाची. आणि ते झाड रोपट तुम्हाला असं वाटलं, यांना असं वाटलं किंवा मला लावायची आहे रेशीम शेती आणि मला लावत असताना मला फक्त किसान नर्सरीच करायची आहे, बाकी पुढचंच काही करायचं नाही. याने 5 लक्ष 10 लक्ष झाडं लावायची आपल्या 6-7 एकरामध्ये. आणि तुतीचे झाड लावलेले झाड रोप हे तुम्ही विकू शकता. 3 रुपयाच्या दराने ते विकत घेतलं जातं. तुम्हाला 5 लाख झाडं लावले तर किती लाख? 15 लाख रुपये मिळतील. लावण्याकरता किती खर्च झाला? 1 लाख रुपये. मुद्दल किती वाचले? म्हणजे 14 लाख रुपये. अशा रेशीम शेतीमध्ये प्रत्येक दचार मिळतं. तुम्ही असा, त्यामुळे हे लावलेले झाड हे काही सरकार म्हणजे काय नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस काय त्याच्या शेतीत लावून तुम्हाला देत नाहीत, तुमच्या शेतीत लावावं लागतात तुम्हाला. आणि असे हे लावलेले झाड ज्या लावल्याच्या नंतर खत पाणी घालायचं, पाणी द्यायचं, खत लावायचं, मोठे होऊ द्यायचे. आपल्याकडे जन्मलेल्या मुलाला ज्या पद्धतीने आपण त्याला घोटी पाचतो, त्याला मालिश करतो, त्याच्याकडे लक्ष देतो, तो जेवणाकडे, धावण्याकडे, बोलण्याकडे, त्याच पद्धतीने या झाडाकडे बारकाईने लक्ष द्या. झाडं तुमच्या कंबरेपर्यंत वाढली, मोठी झाली, पानं लुसलुशीत झाली. हे बघा, आता हे 4-6 तासापूर्वी आणले आहेत, त्यामुळे काही एवढी तुम्हाला लुसलुशीत दिसत जरा मरगळलेली आहेत. असे मोठमोठे त्याचे पानं होतात. आणि याच्यामध्ये सुद्धा जाती असतात झाडाच्या. माणसामध्ये जसा आखूड असतो, काळा असतो, गोरा असतो, श्रीमंत असतो, गरीब असतो, मोठा असतो, जे काही असतो तसं या झाडाच्या सुद्धा विविध प्रकारच्या जाती आहेत. आणि त्या जातीमध्ये तुम्हाला V1 ही जात जी आहे, जी महाराष्ट्रामध्ये एस्टॅब्लिश झालेली आहे. बरोबर आहे जोगदंड साहेब? V1 ही जात, मला या रेशीम संचालनामध्ये संचालक म्हणून निवृत्त होऊन आता 8 वर्ष पूर्ण होतील मला वाटतं. काय बाबा, 8 वर्ष आधी होतो, यांच्यासोबत होतो, काम करत होतो. या लोकांनी माझ्या खांद्याच्या खांदा लावून काम केलंय आणि अतिशय चांगलं काम करणारे अधिकारी होते. अशा याच्यामध्ये कमरेपर्यंत वाढल्याच्या नंतर तुम्हाला पुढचा टप्पा सुरू होतो आणि त्याला तो उद्योगाचा टप्पा सुरू होतो. कोशाची निर्मिती करण्याचा टप्पा सुरू होतो. आणि कोशाच्या निर्मिती करता किडीचं संगोपन तुम्ही कसं करायचं याचंही प्रशिक्षण तुम्हाला देण्यात येतं. तेही मोफत देण्यात येतं. उलट त्यावर तुम्हाला प्रशिक्षणाचा मोबदला, तुम्ही आपली मजुरी सोडून येता, त्यामुळे 750 रुपये आधी द्यायची, आता काय वाढ झाली याचं माहित नाही, तर ते सुद्धा तुम्हाला देण्यात येतं. पुस्तकही देण्यात येतं, माहिती देण्यात येते. शेतकरी जिथं करतो ते नेऊन दाखवण्यात येतं.
आणि तुम्हाला करू देण्यात येतं हे संगोपन कसं करायचं. आपल्याकडे आपल्या मुलीचं बाळणपण झाल्याच्या नंतर त्याची आई शिकवते ना, बेटा लहान मुलाला मान पडू नये म्हणून कसं घ्यायचं, कसं त्याला दूध पाजायचं, कसं त्याला मालिश करायचं, कसं त्याच्याकडे लक्ष द्यायचं. त्याच पद्धतीने ह्या किड्यांकडे हे जे पुढचा टप्पा जो आहे संगोपनाचा, त्याला रेशीम किडी संगोपन म्हणतात. आणि त्या किडीच्या करता किड्या काही तुम्हाला असा किलोनी तराजूने आणायच्या नाही आहेत. हे अंडीपुंज आहेत. अंडीपुंज म्हणजे अंडी आहे त्याच्यात. याच्यात 40,000 अंडी असतात. 100 अंडीपुंज हे बारीक बारीक असतात. हे तुम्हाला शासनाकडनं म्हणजे रेशीम संचालनाकडनं जे 600 रुपयाचे असले तर 400 रुपयाचे असले तर फक्त 100 रुपये भरायचे आहेत. बाकी त्याचं अनुदान मिळतं. म्हणजे 75% अनुदान आहे, 25% रक्कम भरायची आहे. आणि हे याचं गडिंग्लजला सेंटर आहे हे निर्मिती करण्याचं. असं सेंटरही तुम्हाला टाकता येईल पुढे, त्याच्याकरता सुद्धा अनुदान आहे. अशी याच्यामध्ये बारीक 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 अगदी मोहरीपेक्षाही बारीक अशी अंडी असतात. आणि ती अंडी केव्हा उभवणार, त्याच्यामधून किडी बारीक कशी बाहेर येणार हे सुद्धा लिहिलेलं असतं. आज आणलेलं आहे, 3 दिवसानंतर हॅचिंग होणार, त्याचं 4 दिवसांनी होणार, 48 तासात होणार. अशा पद्धतीने ते हॅचिंगची डेट, हॅचिंग कसं करायचं, ब्लॅक बॉक्सिंग कसं करायचं, किड्या कशा बाहेर येतील, बाहेर आलेल्या किडीला खायला कसं द्यायचं, त्याला अंधारात कसं ठेवायचं, किती मोठ्या झाल्यानंतर बाहेर काढायचं, त्याला बाहेर काढल्याच्या नंतर पुढे संगोपन गृहामध्ये कसं ठेवायचं, याचं संपूर्ण प्रशिक्षण देण्यात येते. काही घाबरायचं नाही. इसलिए हम बार बार कहते हैं, जब बोध नहीं होता तो क्रोध होता है. इसलिए रेशीम खेती के बारे में पूरा बोध कर लीजिए, पूरा ज्ञान प्राप्त कर लीजिए, पूरा समझ लीजिए. हे सगळी समजणं झालं की मग माणूस हिमतीने करू शकतो. नाही तर मग पापन पुण्याचं फार असतं आपल्याकडे. अरे अळी आणि ते मेली म्हणजे काय करणार आपण, पाप लागेल बुवा. बाकी दुनियाभरच्या धंद्यामध्ये पाप लागते त्याचं काहीच नाही. गुटखा खाऊन थुक, तंबा खाऊन थुक, दारू पिऊन नजर, ह्या सगळ्या करतो त्याचं काही पाप नाही. पण रेशीम किडीची किडी मेली म्हणजे पाप. पण तुम्हाला विश्वासाने सांगतो, हे अधिकारी सांगतील तसं, हे तंत्रज्ञ सांगतील तसं, हे तुम्ही संगोपन केलं तर एकही किडी मरणार नाही. आणि अशा पद्धतीनं काही ह्या किडी ज्या असतात त्या किडीला आपण 25 ते 27 दिवस पर्यंत खायला द्यायचं आहे. त्याची शिडी तुम्हाला दाखवतोय नंतर. या किड्यांना आपला रेल्वेचा प्लॅटफॉर्म असतो ना, असा इकडे इकडे 1 2 3 4 असे 3 टप्पे, 4 टप्पे, 5 टप्पे, 6 टप्पे, 60, 8 पर्यंत करणार लोक आहेत. 100 अंडीपुंजापासून सुरुवात करतो. पहिल्या वर्षी तुम्हाला 2-3 पिकं घेता येईल. 6 महिन्याची वाढल्याच्या नंतर सुरू करायचं आहे. काही त्या रेशीम किडीला खाण्याकरता लुसलुशीत पाला लागतो. सुरुवातीला ज्या वेळेला बारीक 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 किडे असतात त्याला असं बारीक 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 करून त्याच्या ट्रे मध्ये द्यावा लागतो. नंतर तुम्हाला संगोपन गृहामध्ये त्या अशा किड्या टाकायच्या, म्हणजे नेट टाकायची किंवा साडी टाकायची किंवा वर्तमानपत्र टाकायचे, त्याच्यावर ते पाला टाकायचा, त्याच्यावर ते आळ्या ट्रान्सफर करायच्या. बैठेगा बैठेगा, हाँ हिंदी में बताइए. तो ये करते वक्त क्या करना है आपको कि भाई वो रेशम के जो अंडे हैं उस अंडों को आपको अपने घर में जो आपने जो रेशम रेलवे के बर्थ के मुताबिक जो बनाया है उस रेलवे के बर्थ के ऊपर साड़ी डाल दीजिए, कपड़ा डाल दीजिए, उस पेपर वर्तमान पत्र न्यूज़पेपर डाल दीजिए और उसके ऊपर फिर रेशम कीड़ी ये जो पत्ते हैं ये ऐसे तोड़ के लाना है, ये ऐसे डाल देना है. और रेशम में वो रेशम की कीड़ी जो पहला मोल्ड जो पहली जो अवस्था है वो खत्म होने के बाद में आप उसको शिफ्ट कर सकते हैं. वो शिफ्ट जो कर दोगे आप उसको रेशम संगोपन गृह में, उसको अंग्रेजी में रेयरिंग हाउस बोलते हैं. वो रेयरिंग हाउस जो है एकदम शुरू में आपको खर्चा ज्यादा नहीं करना है. आप बाल वो जो बल्ली रहती है, बांस रहते हैं, उससे भी बना सकते. वो 40 बाय 30 का रह सकता है, 60 बाय 100 का रह सकता है, जैसा भी है वो रह सकता है. शुरुआत आपको 100 अंडी पुंज यानी 100 डीएफएल अंग्रेजी में बोलते हैं, डिजीज फ्री लेइंग. वो वहां आपको बिछा देना है, ये खाने को देना है. और फिर और अगले कुछ 5-6 अवस्थाओं में वो कीड़ी बढ़ती जाती है. और लास्ट के 2 अवस्था में क्या होता है, वो कीड़ी खाना बंद कर देती है. हम तो कभी भी खाते हैं ना, सवेरे भी खाते हैं, शाम में भी खाते हैं, रात में भी खाते हैं. वो खाना बंद कर देती है और सुस्त हो जाती है. उसके बाद में सलाइवा अळी लाळ जी असते त्या रेशीम किडीच्या पोटातून ती बाहेर येते आणि त्याच्यापासून ककून तयार होतात. याला बायोहोल्टाईन म्हणतात. कोलार गोल्ड सुद्धा याच्या आधी व्हेरायटी होती, याच्यामध्ये सुद्धा व्हेरायटी आहेत. याच्यामध्ये डबल हायब्रिड व्हेरायटी आहे. हे बायोहोल्टाईन आहे, हे पांढऱ्या रंगाचे आहेत, त्याला जगामध्ये मागणी आहे. असे हे ककून तयार होतात. आणि पहिल्या याच्यामध्ये 100 अंडूच्यापासून सुरुवातीला 40 किलो मिळतील, नंतर 50 किलो मिळतील, पुढच्या प्रयोगामध्ये 60 किलो मिळतील. आणि मला सांगण्याकरता आनंद होतो गोरे साहेब की नक्कीच आता 100 अंडी पुंजाला 100 किलो घेणारे शेतकरी सुद्धा तयार झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये. आणि असे हे केलेले अंडे हे ककून जे असतात ते तुम्हाला तयार झाल्याच्या नंतर टणक चांगले, त्याचा कवच चांगला आहे, ज्याच्यामध्ये धागा निघणार आहे. तुम्हाला सांगतो आश्चर्याची गोष्ट अशी
हा जो एक ककून आहे याला कोश जो म्हणतो त्याच्यापासून हा धागा निघालेला आहे. आणि हा धागा एका ककूनपासनं एका कोशापासनं किती निघतो? 1200, 1500, 1600 मीटर धागा एका ककून पासून निघतो. काय जादू आहे, काय किमया आहे निसर्गाची बघा एका ककून पासून. आणि असं हे ककून हे तुम्हाला जर पाहिलं ना, हे याने इतकं पॅक करून आणलं की तुम्हाला काढून दाखवून. याच्यामध्ये इतकं सूक्ष्म आहे ते लढी, एकदम सूक्ष्म आहे. आणि हे 2400 रुपये किलो, 2500 रुपये किलो, 3000 रुपये किलोने हा धागा विकला जातो. एका किलो साधारणतः 5 किलो, 6 किलो, 7 किलो, 8 किलो जसा ककूनचा दर्जा असेल, जसा कोशाचा दर्जा असेल त्याच्यापासून 1 किलो धागा तयार होतो. या धागापासून वस्त्र तयार होतं. रेशीम शेतीचं वैशिष्ट्य असे आहे की गव्हाची, ज्वारीची, बाजरीची, बाकी अन्नधान्याची कुठली शेती करत असताना ती तुम्हाला दरवर्षी त्याचं बियाणं लावावं लागतं, बिनं लावावं लागतं, बी लावावं लागतात, शेती करावं लागतं. रेशीम शेतीमध्ये एकदा लावलेलं, एकदा रेशमाची काडी किंवा रोप लावलं की 15 वर्ष साली झंझटच नाही. नुसतं कापून आणायचं, पेरायचं, लावायचंय, पुढे खायला द्यायचंय. पहिले 10 गुंठ्यामधनं, नंतर 10 गुंठ्याचं संपलं, एक क्रॉप झालं. एक क्रॉप म्हणजे 27 दिवसामध्ये ककून निर्माण झाले, एक क्रॉप. दुसरं क्रॉप तर लागे 10 गुंठे, परत तिसरं क्रॉप 10 गुंठे, परत चौथं क्रॉप 10 गुंठे. असं 10 गुंठ्यामध्ये तुम्ही सुरू केलं तर पहिला टप्पा जो येतो तो परत इकडचा तुम्ही सुरू करता, त्याला पहिला टप्पा हा जो येतो तो 5-6 महिन्यानंतर तो जो टप्पा येतो त्याला परत तयार होतो. तोपर्यंत त्याला खतपाणी घालायचं आणि वाढवायची. एवढाच उद्देश की त्या रेशम किडीला खाण्याकरता लागणारा लुसलुशीत आणि त्याच्यामध्ये अन्नद्रव्य असणारा आणि छानपैकी रसदार असलेले पानं हे त्या रेशीम किडीला खायला द्यायचे. अशा या पद्धतीने हे वाढणाऱ्या किडी हे तुम्हाला वर्षातनं महाराष्ट्रामध्ये 8, 9, 10 क्रॉप घेणारे सुद्धा शेतकरी आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरच्या जवळ धुंदरराव म्हणून एक शेतकरी आहे. आणि अमरावतीला ताईंनी सुद्धा हा प्रयोग केलाय मागील अनेक वर्षापासून. ताईकडे तर काय रेशीमही आहे, दूधही आहे, मशरूमही आहे, आणि अजून काय ताईंकडे हा खतही आहे ते आपलं. हा, तर ह्या सगळा प्रयोग त्या करतात. आणि महिला असल्यानंतर करता येते हे सिद्ध झालं. हिंदू असला तरी करता येते, मुसलमान असला तरी करता येते, सरदार है तो वो भी कर सकते हैं, मुस्लिम है वो भी कर सकते हैं. कोई धर्म का कोई यहाँ ये नहीं है, रेस्ट्रिक्शन नहीं है, ये धर्म के लोग नहीं कर सकते, कोई भी कर सकता है. रेशम खेती एक बार लगाओ 15 साल मुनाफा पाओ. रेशम खेती ऊंचा है, बड़ा है, छोटा है, बड़ा है, काला है, गोरा है, स्मार्ट है, ऐसा ही है. ये जो बैठे ये भी कर सकते हैं. देखो ये आदमी देखो कितना अच्छा है. इसने अगर सोचा कि मुझे रेशम खेती करना है तो ये भी कर सकता है. ये देखो इसको अगर इसने सोचा ये भी कर सकता है. और इससे अगर छोटे से छोटा अगर कोई है और इन्होंने बोला कि मुझे करना है तो ये भी रेशम खेती कर सकते हैं. ये भी रेशम खेती करते, कोई भेदभाव नहीं है, कोई भी कर सकते. और हमारी ये समझ ताई ने सोचा कि हमको रेशम खेती करना है तो ये भी कर सकते, विश्वास के साथ कर सकती. तो ये पैसा जो है साल भर में आपको अगर 4, 6, 8 क्रॉप मिल जाते हैं, लाख रुपए. मेरे किसान मुझे पूछते थे सर लखपति किसान एक साल में बनने के बाद में हमने पुरस्कार दिया. वो किसान आके मुझे क्या बोलता है जालना के पास का, सर अगले महीने में 1 महीने में 1 लाख रुपए मिलाऊंगा मैं. ये जिद, ये पैसा, ये हिम्मत, ये किमया इसमें है. इसलिए आप ये कीजिएगा. और सरकार के तरफ से 2 लाख हमारे मैडम और गोरे साहब आपको सरकार की तरफ से क्या उपलब्धि है और क्या मिलता है ये बताएंगे. 2,82,83,000 क्या 2,90,000 रुपए सरकार देता है 3 साल के बीच में आपके खाते में जमा होता है इलेक्ट्रॉनिकली. कोई अधिकारी आपको पैसे रेशम में नहीं मांगता है. रेशम की स्पेशलिटी ऐसी है कि रेशम के किसानों को 1064 नंबर जो है ना 1064 वो मालूम है. इसलिए रेशम का कोई अधिकारी आपको पैसे नहीं मांगता है, आपको सेवाएं अपने चरणों में आके आपके खेती में आके वो अर्पण करता है. ये उसकी वैशिष्ट्यता है. तो ऐसी ही रेशम खेती में आप जुड़ जाइए. इसके अगला टप्पा ये है कि यही रेशम खेती से ये जो धागा आपने देखा, यही धागे से ये हिंदुस्तान की सबसे अच्छी साड़ी बनी है. आप देखिए मैडम ये रेशम की साड़ी. तो साड़ी मैं आपको बताऊं, ये नागपुर के किसानों ने पैदा किए वाले जो ककुन थे, जो कोष थे, उससे बनी हुई साड़ी है. ये साड़ी अगर धीरूभाई अंबानी का बेटा मुकेश अंबानी अगर करके बेचता है तो इसकी साड़ी की कीमत 15,000 रुपए है. और ये रेशम संचालनालय के तैयार होकर जब बेचे जाती है तो इसकी कीमत है 4,535 रुपए. ये इतनी ताकत उसमें है. हम महाराष्ट्र में देखते हैं कि हमारे यहाँ पैठनी साड़ी बनती है और पैठनी के लिए हर कोई नारी चाहती है, हर कोई बेटी चाहती है, हर कोई बहू चाहती है, हर कोई माँ चाहती है, हर कोई सास चाहती है कि रेशम की साड़ी में बनी हुई पैठनी की साड़ी में पहनूं.
ये पैठनी की साड़ी, ये बनने की ताकत इसमें है। तो कहां कहां उपलब्धि है? किसानों को, उसके बेटे को, उसके माँ को, उसके बहन को, उसके सास को, सबको। हमारा किसान था एक उधर मालशिरस में, भुजबल जी नाम था। ये अपने भुजबल जी नहीं, वो मेहनत करने वाला भुजबल। तो वो किसान जो खेती करता था ना, वो किसान के 3 एकड़ की खेती थी, कुछ नहीं लगा पाता था रेशम की खेती की। अपने बेटे को उसने कॉन्वेंट में भेजा, अपने माँ के लिए पाटल्या म्हणतात ना सोन्याच्या, त्या खरेदी केल्या, आपल्या बायको करता मंगळसूत्र खरेदी केलं आणि चांगले कपडे घालून मनाने शांत राहून करत होते। ये रेशम खेती करने का दूसरा एक फायदा और है कि आपस के झगड़े मिट जाते हैं। आपस में जो घर में जात के लिए, बात के लिए, कर्म के लिए, धर्म के लिए झगड़ते हैं ना, वो आदमी को समय नहीं मिलता। बीबी उस तरफ, आदमी इस तरफ। इसको तूती क्यों बोलते हैं मालूम है? इसको तो मलबेरी जो है ना, ये झाड़ जो है, इसको तूती बोलते हैं। तूती इसको इसलिए बोलते हैं, तू आणि ती, 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 तू ती, तुती। म्हणजे नवऱ्यानी, बायकोनी, आईनी, मुलांनी, सासूनी, नंदनी, सगळ्या परिवारातल्या कोणीही करण्यासारखी ती वस्तू आहे। फक्त पाला कापड आणून द्यायचा, महिला टाकायला आत टाकतात, त्या खेड्यांना खाऊ घालण्याकरता छानपैकी होऊन जातात। आणि अजय लाखो हजारो शेतकरी महाराष्ट्रात आहेत। या ठिकाणी उभे असले कोण? रेशीम शेतकरी जरा उभे राहा, रेशीम शेती करणारे। ये देखो, सम्मान के साथ में आप आइएगा, इधर आइएगा, आइए। ये रेशम की खेती करने वाले आइए, इधर सामने आ जाइए, आइए आइए। देखो ये रेशम की खेती करने वाले, मुझे बताइए, कोई उम्र का फर्क है कि कोई भाई जवान आदमी कर सकता है, बूढ़ा नहीं कर सकता? मुझे बताइए, ऐसे आ जाइए, ऐसे आ जाइए। ये लोग रेशम खेती करते हैं भाई, कितने साल से कर रहे हैं आप? 1988 से। 1988 से रेशम खेती। अब कितने पैसे कमा लिए आपने? बहुत कुछ कमा लिया सर, इसी पे भरोसे चल रहा है सब। जीवन की सारी समस्याएं जो पैसों से निगड़ित है, जो पैसे से संबंध रखता है, वो सारी समस्याएं आपकी मिट गई, बड़े खुश हैं। और डायबिटीज नहीं, ब्लड प्रेशर नहीं, घर में झगड़ा नहीं, पड़ोसी से झगड़ा नहीं, धर्म के कारण झगड़ा नहीं, मंदिर यहां बनाएंगे उसका झगड़ा नहीं, कुछ नहीं, बिल्कुल शांति से। आप कितने साल से कर रहे हैं? स्टार्ट किया है अभी, आपने स्टार्ट किया है। बड़ी शुभकामनाएं आपको। इसी प्रकार दूसरे समय में जब मैं जिंदा रहा तो आपको बुलाऊंगा। अभी 70 साल का हूं, 5-6 साल में कोई जाने की तो उम्मीद तो नहीं है। देखा, मैंने बात भी किया तो बोले नहीं, आप 5 साल तक रहिएगा। तो 5 साल तो अभी हूं, और 5 साल बुलाऊंगा। 10 साल से यहाँ चिल्ला रहा हूं मैं, 10 साल से मैडम यहाँ आते जाता हूँ, और हर साल मैं चिल्लाते जाता हूँ। पता नहीं कितनी बढ़ोतरी रेशम खेती में हो रही है। हमने बोला था गडकरी साहब को, सब आप रोक दीजिए, क्या करना है? नहीं बोले आपको आना ही है, इसलिए हम आ गए। आप कितने साल से कर रहे हैं? या वर्षी नवीन साल। बहुत अच्छा। आपको कोई भी अगर प्रॉब्लम आ जाए तो मेरा नंबर दूंगा, मुझे कांटेक्ट कीजिए। ये अधिकारी तो है, पर कभी कभी गलती उनसे भी हो जाती है। ऐसा कोई प्रॉब्लम आए तो आप सर चालू के लिए है, बहुत चालू किया। बड़े हिम्मत के साथ में इसको आगे बढ़ाइए। आपको शुभकामना देता हूं कि आप आगे बढ़ोगे, और आपकी उन्नति, आपकी प्रगति, आपकी सारी समस्याएं छूट जाएंगी। हम कहते वक्त मराठी में बोलते हैं, वहां बताते हैं। हमने सारे पॉलिटिशियंस को, पवार साहब से भी बताया और सारे पॉलिटिशियन को बता, बैठिएगा आप। ये कि रेशम खेती में अर्थ, अरे एक बार जोरदार तालियां बजाइए यार, मैं बोलने का भूल गया। रेशम खेती में वो ताकत है कि रेशम खेती ग्रामीण अर्थव्यवस्था बदलण्याची ताकद है। ग्रामीण अर्थव्यवस्था बदलण्याची असलेली ताकद, आपका सम्मान करने में मुझे खुशी हो रही है। और किधर है? आपका भी सम्मान करने में बड़े आनंद होता है भाई। रेशम करने वाले, खेती करने वाले लोग हैं यार। और किधर है? ये फूल इसलिए आपको दिए हैं कि आपके भाग्य में इस प्रकार की उन्नति हो कि कोई भविष्य वाले, जानने वाले के पास जाने की आदत नहीं। भाई माझं भविष्य कसं आहे, लग्न होईल की नाही, पोरगी मिळेल की नाही, भांडणे मिटतील की नाही, काहीच गरज नाही। ऐसी ताकत इस रेशम खेती में है। हम ताई के पास जाते थे, मैं रेशम खेती में संचालक था, तो इनके पास पढ़ने के लिए जाया करता था। मेरा ज्ञान रेशम में इतना नहीं था, सच बात बताता हूं आपको। उसके बाद में एक विश्वास निर्माण हो गया किसानों के बीच में घूमते घूमते कि हम कर सकते हैं। तो ग्रामीण अर्थव्यवस्था बदलण्याची ताकद असलेलं हे रेशमाचं पीक आहे, ते त्याला विसरूच नका तुम्ही। तुम्हाला कोणाकडे जाण्याची गरज भासणार नाही, आम्हाला पैसे द्या म्हणून, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःची ताकद निर्माण करता येईल। आज समजा ऊसाच्या शेतीसारखं जर समजा 5,000, 10,000, 50,000 रेशमचे शेतकरी झाले तो रेशम का प्रेशर ग्रुप बनेगा। आप बोल पाओगे कि हमको ये चाहिए, हमको वो चाहिए। अभी भी मुझे आपके प्रश्न होंगे, मुझे मालूम है। रेशम समग्र योजना में शायद को थोड़ा पैसा कम मिला है मैडम, तो हम आपको एक रिटायर्ड डायरेक्टर के नाते और एक किसान के हित चिंतक आपकी जैसे हम, इसलिए हमको बताएंगे, अरे लिखिए सेंट्रल गवर्नमेंट को और बोलिए कि हमको इतने करोड़ और रुपए चाहिए करके।
किसका है? सरकार किसका है? देश किसका है? हमारा है। बोलिए नरेंद्र भाई को कि हमको 10 करोड़ 20 करोड़ 50 करोड़ और चाहिए करके। हम मरने के बाद में पैसा नहीं चाहते, न हम आपको कर्जे की माफी मांगते हैं, हमको खेती करने के लिए पैसा दीजिए। तो ये जो सहाय्य योजना थी कुछ, उसमें थोड़ा पैसा कम गिर गया, ऐसा हमको पता चला। हम बोला जाइए, भिड़ जाइए, बोल जाइए, करते जाइए। हम जब संचालक में थे तो हमको वहां आने के लिए रोक देते थे, थांबा थांबा मीटिंग चालू आहे। मला कशाची मीटिंग चालू आहे? शेतकऱ्यांच्या पेक्षा काही मोठं काम आहे का देशामध्ये? चला बाजूला हो. आणि अशा पद्धतीने पैसे मिळवले. माझा असा विश्वास आहे की तुम्हाला ही रेशीम शेती आवडेल आणि रेशीम शेतीमध्ये तुम्ही जर याल, तुमच्या आयुष्याचे सगळे प्रश्न मिटून जातील. समस्याचं मूळ कारण जे असतं ना, ते पैसा असतो. आणि हा पैसा जर रेशीम शेतीतून तुम्हाला मिळणार असेल तर मग काय पाहता तुम्ही? झाडे जे आहे, ये हमारे रिटायर्ड होने वाले ऑफिसर आइए, आइए। ये हमारे साथ रेशीम खेती में बात करते थे। अरे कालभोर साहब भी आए, बहुत कमिश्नर करके रिटायर्ड वाले श्री कालभोर साहब भी यहाँ आए हैं। उन्होंने विशेष रूप से मुझे फोन कर पूछा कि सर आपका भाषण है, हम आ सकते हैं क्या? बोला सर बहुत अभिनंदनीय, मेरे लिए गौरव की बात है। ये झाड़े साहब मेरे साथ में काम करते थे और आपको अंदाजा नहीं होगा, मैं बताता हूं मैडम, इस आदमी ने एक विलेज में के 5000 लोगों की किस्मत बदल दी। 5000 लोगों की किस्मत बदल दी। 5000 लोगों के घर में किसी को 80,000, किसी को 1 लाख, किसी को 1.5 लाख, किसी को 2 लाख अनुदान के स्वरूप में किसी को दिए नहीं, आपका आधार कार्ड लगा के और आपका पैन कार्ड लगा के इन्होंने किसान को सक्षम बनाया। इस प्रकार के सक्षम अधिकारी है। मुझे बेहद खुशी हुई कि आज वो भी आ गए और मैं आपको बधाई देता हूं। नहीं, बड़े ऐसा है, इतने कामयाब आदमी अगर आपके पास में है, उनका सम्मान तो होना ही चाहिए ना। एक बार तालियां बजा दीजिए आप। भाई और बहनों, इस संबंध में और कोई प्रश्न है तो मैं भी अब यहीं हूं, कहीं जा नहीं रहा हूं। मैं अभी अनुरोध करूंगा, एक अपने कुछ अनुभव पूर्णिमा ताई बता दे, उसके बाद में मैडम बात करेंगे, गोरे साहब बात करेंगे। आप बने रहिए यहाँ, हम आपके साथ में हैं। मैं अनुरोध करता हूं पूर्णिमा ताई को वो अपने अनुभव एक संक्षिप्त रूप में बताए। चरचरत अदृश्य रूपाने वास करणारी श्री गुरुदेव शक्ती, ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती संत गाडगे बाबा, शिक्षण महर्षी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, विद्येची देवता आई सावित्रीबाई फुले या महान संतांच्या कार्याला सर्वप्रथम माझं अभिवादन। आज या अॅग्रो विजन प्रदर्शनीच्या माध्यमातून जमलेली सगळी माझी वडीलधारी शेतकरी बांधव, तरुण भावांनो, विचारपीठावर बसलेल्या आपल्या रेशीम संचालनालयाच्या डायरेक्टर आदरणीय बानाईताई, ज्यांच्या मार्गदर्शन आम्ही जवळपास 13-14 वर्षापासून रेशीम शेती करतोय, ते आमचे आधारस्तंभ माझे मोठे बंधू कलंत्री साहेब, आमच्या सोबत जुनेच अधिकारी सगळे काम करणारे। मी एक रेशीम उत्पादक शेतकरी आहे। अशीच तुमच्यासारखे एकदा कार्यक्रमाला गेली आमच्या अमरावतीच्या पार्कला। माझ्या एका ठिकाणी आमच्या एसओ साहेबांनी भाषण ऐकलं आणि सांगितलं, ताई तुम्ही तिथे या, शेतकऱ्यांचा मेळावा आहे। आणि मी रेशीमच्या आमच्या ऑफिसला गेली, तिथे शेतकऱ्यांचा मेळावा होता आणि त्या मेळाव्याला कलंत्री साहेब हजर होते। मी जेव्हा तिथे गेली तेव्हा शेतकरी अनुभव सांगत होते आणि हे आता जे सांगितलं हे सगळं मला माहित आहे, तुमच्या सगळ्यांच्या डोक्यावरनं गेलं, जे शेतकरी करत नाही। काय बेणे असते, काय तुती असते, कारण यातले सगळे शब्द इंग्लिश मधले आहे। हे जेव्हा बोलत होते, मोल्ट आहे, स्पेसिंग आहे, ककून आहे, मलबेरी आहे, हे जेव्हा शब्द बोलत होते तेव्हा मला वाटलं आता हे इंग्रजी शब्द काही आपल्याला येत नाही, आपण सगळे कास्तकार लोक, आपण काही हा उद्योग करू शकत नाही। मी हे सगळं यांचं ऐकलं आणि कलंत्री साहेबांनी तेव्हा मला शाल देऊन सत्कार केला होता। मी त्यांना सांगितलं, दादा आम्ही कॉटनचे कपाशीचे उत्पादन करणारे शेतकरी आहोत, कापूस काढता काढता आम्ही आत्महत्या करायला लागलो, उद्या आमच्यावर अशी पाळी येऊ नये का रेशीम काढता काढता आम्हाला त्या रेशीमच्या झाडाला लटकाचं काम पडलं। त्यांनी विश्वास दिला होता, आता जसा विश्वास दिला तसा। आणि परत मी तुम्हाला 13 वर्षानंतर सुद्धा सांगते की सर्वात चांगला जर शेतीतला उद्योग असेल तर तो रेशीम उद्योग आहे। कारण 13 वर्षापासून जेव्हा करते आहे तेव्हा जे सांगितलं त्यांनी, पाटल्या आहे, बांगड्या आहे, सोनं आहे, गाडी आहे, म्हणजे मी जी तुतीच्या भरवशावर गाडी घेतली 11 लाखाची नुसती कार्यक्रमासाठी फिरायला, त्याचं श्रेय त्या तुतीला जातं। आणि एक व्यसन म्हणून ही शेती आहे। जसं दारूचं कसं असते, आपल्याला एकदा पहिल्यांदा चटक लागली, थोडंसं पिते माणूस, मग चांगली वाटते, गुंगी येते, काय त्यातला नशा आहे त्या चढायला लागल्या की माणसाला दुसऱ्या दिवशी प्याव वाटते, तिसऱ्या दिवशी प्याव वाटते, मग तो खूप धुंद होतो, मग तो दारू शिवाय जगूच शकत नाही। तसं माझं झालं। मी 11 वर्ष शेती केली रेशीमची।
आणि आता थकलं म्हणून माझ्या घरच्या मिस्टरांनी सांगितलं आता खूप झालं, खूप धावधाव केली, आता काय एवढं करायची गरज नाही, तू थांबून जा म्हणून त्यांनी जेसीपी लावून माझ्या शेतातली तुती काढली. एवढी तुती वाढली होती. ज्या दिवशी मी माझ्या शेतात तुती लावली त्या दिवशी आमच्या गावातल्या लोकांनी मला मूर्खात काढलं की ती बाई काय शेती करणार. त्याच्या आधी माझ्या शेतीतले असंख्य प्रयोग झालेले होते आणि त्यात मला यश सुद्धा भरपूर प्रमाणात मिळालं. मी जेव्हा हे लावलं तेव्हा लोकांनी सांगितलं आमचं खारपान पट्टा आहे, आम्ही ओलीत करू शकत नाही, पण एक संरक्षित ओलीत मात्र मी माझ्या शेतात करू शकते. या भावनेनं मी माझ्या शेतात 2 शेततळे खोदले आणि 2 ट्यूबवेल केल्या आणि त्याच्या माध्यमातून फक्त 2 एकरवर मी तुतीची लागवड केली. त्याचा असा फायदा झाला, पहिल्या वर्षी कमी पण दुसऱ्या वर्षी भरपूर उत्पादन. मागच्या वर्षी परत मी लागवड केली आणि पहिलं पीक मी 250 अंडी पुंजाला 248 किलो घेतलं आणि 608 रुपये किलो म्हणजे 60,800 रुपये भावानं सिकंदराबादच्या मार्केटला 1,47,000चा पहिला चेक घेतला. हे महिन्याचं उत्पन्न नाही आणि हे तुम्ही सगळे करू शकता जर मी एक महिला म्हणून एवढ्या तळमळीनं करते. आणि माझं एक स्वप्न होतं की मी या जगाचा जेव्हा निरोप घेईल, मी माझं जे गाव सोडून जाईल त्या दिवशी माझ्या गावाची ओळख रेशीम गाव म्हणून झालं पाहिजे, हे माझं पहिलेपासूनच स्वप्न होतं. आणि माझ्या घरी जितके शेतकरी येतात, जितके तरुण पोरं येतात, जितक्या ट्रिप येतात, महिलांच्या ट्रिप येतात, शेतकऱ्यांच्या ट्रिप येतात, कॉलेजच्या ट्रिप येतात, BSc चे मुलं येतात, MBA झालेले मुलं येतात, आता तर BE ME झालेले पुण्यावरनं सर्व्हिस सोडलेले मुलं सुद्धा माझ्याकडे यायला लागले की काकू आम्ही हे कसं करायचं. हे जेव्हा मार्गदर्शनाला येतात तेव्हा ज्यांना हे आम्ही सांगतो तेव्हा त्या पोरांचा खरंच विश्वास बसत नाही की आम्ही 15-16 हजारावर घर सोडून आई वडिलांना सोडून पुण्याला हमाली करतोय 12-12 तासाची. इथं सकाळचे 2 तास संध्याकाळचे 2 तास एवढ्या 4 तासात ही ताई एवढे पैसे कमावते आहे आणि ते घरी राहून कुटुंबात राहून. माझा मुलगा LLB झालेला आहे, तो प्रॅक्टिस करत नाही आणि माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून मोठ्या प्रमाणात शेती करतो. कारण याचा मला अभिमान आहे. आज जर तो शिकला असता तर मला 2-4 एकर शेत विकावं लागलं असतं, मुलासाठी कुठेतरी पैसे भरावे लागले असते 20-25 लाख रुपये, तेव्हा माझ्या मुलाला कुठेतरी 30-40 हजाराची नोकरी मिळाली असती. पण माझी शेती शाबूत राहिली, माझा पैसा शाबूत राहिला, माझा मुलगा सुनबाई नातवंड जवळ राहिले आणि एका कुटुंबात राहून आम्ही जो आनंद घेतोय तो आनंद फक्त रेशीम शेती म्हणून. कारण बाकी पिकांची दानादान झाली, मी रेशीम सोयाबीन मोठ्या प्रमाणावर पिकवते, चना मोठ्या प्रमाणावर पिकवते, पण त्यापासून मिळणारं समाधान, कारण भावाची चढ उतार ते जेव्हा पाहते तेव्हा असं वाटते की एवढे 100 पोते पिकले, हाती काही पैसा आला नाही. आणि या पिकाचा एक महत्वाचा फायदा असा आहे की बाकी पिकं 4 महिन्याची आहे. जर सोयाबीन या वर्षीचं जर माझं गेलं पीक तर मला पुढच्या वर्षीच्या रब्बीचं खरीपाची वाट पाहावं लागते. या वर्षीचा माझा चना गेला एखाद्या पाण्याने किंवा कुठल्या व्हायरसने तर मला पुढच्या वर्षीपर्यंत वाट पाहावी लागते. पण तुतीचं तसं नाही. या महिन्याचं पीक जर माझं फेल गेलं, मी लगेच अंडीपुंजाची डिमांड करते, तिथली सगळं क्लिनिंग केलं की लगेच अंडीपुंज टाकते. आम्ही आता जेव्हा निघालो तेव्हा मी आज माझ्या घरी कमर्शियल नाही पण एक शेतकऱ्यांना मदत म्हणून जी माझी नवीन शेतकरी मंडळी आली आहे त्या मंडळींना मी दादा घरून स्वतः चॉकी करून देते. फक्त त्यांनी दिले मजुरीचे पैसे तर घेते नाही तर काही नाही, तसंच प्रेमाने देते की ह्याही शेतकरी या उद्योगात आला पाहिजे, या तरुण पोरांनी सुद्धा 2-4 पैसे जास्तीचे कमावले पाहिजे, एवढा उद्देश ठेवून या उद्योगात आली. आणि या उद्योगात जर तुमच्यासारखी शिकलेली तरुण मंडळी आली, निश्चितच आपण मी एक सिल्क ते मिल्क पौर्णिमा बायोटेक म्हणून माझा प्रोजेक्ट आहे आणि त्या प्रोजेक्टवर म्हणजे रेशीमची निघालेली या किड्यांची विष्ठा सुद्धा गायीच्या अल्पात देते. कारण त्यामधनं मिळणारं जे काही खत आहे त्याच्या मागणं मिळालेलं जे प्रोटीन आहे ती त्या माध्यमातून त्यातनं मिळते आणि गायीच्या दुधाचा फॅटचं प्रमाण वाढते. यातनं निघालेलं हे खत आपण पोत्यानं युरिया टाकतो, मी ते न टाकता हे खत चाळणीनं मोठ्या आपल्या रेतीगाळाच्या चाळणीनं सगळं खत गाळून ठेवते आणि ते पोते भरून फक्त तुती नसलेल्या शेतात बाकीच्या मग कपाशीची असो, तुरीची असो, चण्याची असो, या सगळ्या शेतात ते पेरण्याच्या वेळेस फेकते. त्याचाही मला चांगल्या प्रकारचा फायदा झाला. तुम्हाला प्रयोग करायचा असेल तर घरातल्या कुंडीला थोडं जरी यातली विष्ठा टाकून पाहिली ना अळ्यांची चहाच्या पत्तीसारखी, तरी तुमच्या लक्षात येते त्या झाडाची टवटवीतपणा, त्या झाडाचा फुलांचा आकार. अशा प्रकारचं एक कमी वेळात जास्त उत्पादन देणारं. पण दादांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सर्वात पहिले धैर्य ठेवावं लागेल, हिंमत ठेवावं लागेल. आमची अशी सवय पडली शेतकऱ्याची दादा, पेरल्याबरोबर पैसे हातात आले पाहिजे असा. आणि आणखी हे MREGS ची योजना आली, तुम्ही खंत व्यक्त केली, ती खंत एवढी आहे शेतकरी याकडे मोठ्या प्रमाणात न वळायला कारण आहे. कारण काही काही भागात शेडला फार मोठ्या प्रमाणात खर्च येतो आणि तो खर्चाच्या मानानं रक्कम आम्हाला तेवढी मिळत नाही. 90 हजारात कुठलं शेड बनत नाही आणि शेतकऱ्याजवळ आता स्वतःचे पैसे लावायला काही
जवळ पैसा नसल्यामुळं आपण जर ताई मॅडमला मी विनंती करेल की आपल्याला जर शेतकऱ्याच्या हिताच्या बाजूने जर विचार करायचा असेल तर तुम्हाला शेतकऱ्यासाठी मी आमच्या अमरावती जिल्ह्याच्या कलेक्टर साहेबांना सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या की 1 एकरच्या ऐवजी तुम्ही 2 एकरची त्याच्यासाठी प्रोव्हिजन करा आणि 2 एकर मध्ये त्याला शेडची सुद्धा रक्कम दुप्पट करून द्या की जेणेकरून त्याचं मासिक उत्पन्न 1 एकरचा पाला संपला की दुसऱ्या 1 एकरचा पाला म्हणजे त्याचं कंटिन्यू मध्ये वर्षाचे तो 6 ते 7 8 पिकं सुद्धा घेता येईल. म्हणजे अशा प्रकारची जर सुविधा थोडी शेतकऱ्यांची झाली. दुसरं प्रशिक्षण आपले फार कमी पडतात. मी खंत याच्यासाठी व्यक्त करते की मी पागल झाली शेतकऱ्यांना सांगू दिवसभर माझा मुलगा त्या फोनवर असते. आमच्या घरातल्या सुनबाई सुद्धा कंटाळून गेल्या की एवढा कसं काय फोन. कारण शेतकरी अळी आणली की ट्रेनिंग नसल्यामुळे त्यांना काहीच कळत नाही. मग अळी आणली मोल्टवर अळी मेली म्हणून फोन. मग पाठोबर आज मी त्या टेक्नॉलॉजीचे धन्यवाद देते की अरे बाबा तुझा व्हॉट्सअप कर फोटो काढून म्हणजे मला माहित पडते ती अळी कशा अवस्थेत आहे. म्हणजे ही जी परिस्थिती आहे थोडंसं आपलं प्रशिक्षणावरचं लक्ष आपण आपल्या ऑफिसने वळवावं की जेणेकरून हा शेतकरी त्या बाबतीत तज्ञ झाला पाहिजे. दुसरा जो शेतकरी खरोखर करणार आहे त्या शेतकऱ्याला प्रोत्साहनाची फार मोठी गरज आहे. कारण मला समजते आपला स्टॉक फार कमी आहे आणि या स्टॉकच्या माध्यमातून आपण लोक आमच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी कमी पडतात. तरी पण जी शेतकरी खरोखर करणारी तळमळीची आहे त्या शेतकऱ्यांकडे आवर्जून आपण लक्ष दिलं पाहिजे. आपल्या इथे सेंट्रलचे आमचे परिचयाचे आम्हाला सतत मार्गदर्शन करणारे शास्त्रज्ञ कुशवाहा साहेब आलेले आहेत. मी त्यांना सुद्धा धन्यवाद देते. कधीही फोन केला रात्री बेरात्री साहेब असं झालंय काय करू. साहेबांनी लगेच सकाळी 8 वाजता आमच्या फॉर्मवर आले पाहिजे आणि बोलो मॅडम क्या है कसं आहे. म्हणजे हे जे सांगतात याचा आमच्या शेतकऱ्यांना खरोखर अभिमान वाटतो. कारण असं जर आम्हाला मार्गदर्शन वरच्यावर मिळालं तर आमचा शेतकरी नुसतं नक्की जगू शकेल. आणि जे मी आता सांगितलं त्या माध्यमातून वर्षाला कमीत कमी जर 1 एकर शेत असलं तर 4 पिकं, 2 एकर शेताची लागवड असली तर 8 पिकं 100 एंडी पुंजापासनं. पण ज्याच्याजवळ 4 एकर 5 एकरची लागवड आहे तो महिन्याला 1 ते 1.25 लाखाच्या वरती उत्पन्न घेऊ शकतो. एवढं खात्रीनं सांगते. आपण सर्वांनी या शेती क्षेत्राचा लाभ घ्यावा अशी आपणा सर्वांना विनंती करते. मला बोलण्याची संधी दिली आयोजकांना धन्यवाद देते. आपल्या सर्व शेतकरी बांधवांना पुढच्या शेती व्यवसायासाठी शुभेच्छा देऊन माझ्या शब्दाला विराम देते. जय गुरुदेव. रेशम के सेरिकल्चर की डायरेक्टर मैडम बानाई जी को कि वो अपना संबोधन शुरू करे और आप सबको अनुरोध करूंगा कि एक बार जोरदार तालियां बजा के उनका स्वागत करें. मैडम. सर्वप्रथम इथे जमलेल्या सगळ्या शेतकरी बांधवांना माझा नमस्कार. आज आपल्या ॲग्रोव्हिजनच्या निमित्ताने मला तुम्हाला सगळ्यांना संबोधित करण्याची तुमच्याशी सुसंवाद साधण्याची संधी चालून आलेली आहे. प्रत्यक्षात आम्ही काम करतानाही सर्व शेतकऱ्यांचे मेळावे घेतो, त्यांच्याशी सुसंवाद साधतो, त्यांना रेशीम शेतीचे महत्त्व पटवून देतो आणि या रेशीम शेतीचे तुमच्या आयुष्यात किती महत्त्वाचे फायदे होणार आहेत हे पण त्यांना सांगायचा प्रयत्न करतो. मला सर्वप्रथम एक गोष्ट सांगा की आपल्या येथे जमलेले जी लोक आहेत ती सगळी शेतकरी आहेत? बरं, शेतकऱ्यांनी हात वरती करावे. आता याच्यातले कापूस आणि सोयाबीन उत्पादक किती जण आहेत? म्हणजे असं समजूया आपण याच्यातले जवळपास निम्मे शेतकरी कापूस आणि सोयाबीन उत्पादक आहेत, बरोबर? आता मला सांगा कापूसाचं दर एकरी उत्पादन किती येतं? काय क्विंटल कापूस आहे? कुठल्याही एखाद्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी मला सांगावा. दहा क्विंटल एकरी येतं. आणि पर क्विंटल भाव काय सध्या चालू? एकाने उभं करू. 5,600 कापसाचा भाव आहे. सोयाबीनचं सांगा मला. म्हणजे एका एकरात तुम्ही सोयाबीन 1 क्विंटल घेतलं तर किती येतो? 3400. आणि 1 क्विंटल कापूस घेतला तर एकरी आहे 5,600, बरोबर? आता मी सांगते की जर तुम्ही तुतीचं किंवा रेशमाचं उत्पादन घेतलं तर तुम्हाला 25,000 ते 40,000 रुपये
पर क्विंटल उत्पादन मिळू शकतं. विश्वास बसत नाहीये? आता मला सांगा, पर एकरी किंवा पर क्विंटल मध्ये तुम्हाला 5,500 कापसाचं म्हणजे उत्पादन मिळतं किंवा क्विंटली पर हेक्टर किंमत 5,500 आहे, बरोबर. पर क्विंटल सोयाबीनचं उत्पादन 3,500 ॲव्हरेज समजून, बरोबर. तर आमच्या तुतीचं किंवा रेशमी कोशाचं उत्पादन पर क्विंटल मागे तुम्हाला कमीत कमी 25 ते जास्तीत जास्त 45,000 पडू शकतं. हे खरं आहे. आम्ही तुतीचं किंवा टसरचं किंवा रेशमाचं उत्पादन वाढवायसाठी याच्यासाठी प्रयत्न करतो की आपल्या सर्व शेतकरी बांधवाचं उत्पादन इतक्या पटीने वाढावं, आपला शेतकरी इतक्या चांगल्या रीतीने स्वावलंबी व्हावा. तुम्हाला पटतंय? आता मला सांगा, कापसाचं पर क्विंटल उत्पादन आणि आता मी सांगितल्यामुळे कमीत कमी धरू, जास्तीत जास्त 45,000 म्हणजे 50,000 पोहोचतं ते. आता जसजसं आपल्या योजना वाढतील, उपजाऊ क्षमता वाढेल, जसजसे आपल्या शेतकऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांचे कष्ट वाढतील, तसं हे पर क्विंटल उत्पादन 50,000 पण जाऊ शकतो. आता मला सांगा, तुम्हाला कापसाची सोयाबीनची शेती करायला परवडेल की तुतीची शेती किंवा रेशमाची शेती? मला सांगा. एकही आवाज नाही. म्हणजे तुम्हाला अजूनही कापसाची शेती करायला आवडेल, परवडेल? बोला ना, माझ्या कानावर असं समजा मी बैरी आहे, मला ऐकायलाच येत नाही. एक्झॅक्टली. मला यांच्याकडनं हेच अपेक्षित होतं. मी आता या क्षणी इथे घोषणा करते की पुढल्या महिन्यात आपल्या जालना आणि सोलापूरच्या बाजारपेठेचं उद्घाटन होईल. मी त्याची सगळी प्रोसेस करून टाकलेली. मी जेव्हा जॉईन झाले तुमच्या राज्याची रेशीम संचालनालयाची प्रमुख म्हणून, तेव्हा सगळ्यात पहिले काम मी हे केलं. सगळ्यात पहिले तिसऱ्या दिवशी गोरे साहेबांना घेऊन मी वर्धेला गेले होते. वर्धेवाले कोणी आहे का इथे? मी आले होते वर्धेला. तिसऱ्या दिवशी मी वर्धेला गेले. रेशीम काय असतं, किडे काय असतात, त्याचा पाला कसा असतो हे मी समजावून घेतलं. आणि 15 दिवसाच्या आत मी माझ्या घरचा दसरा सोडला आणि रामनगरमला गेले. कशासाठी? तर आपले शेतकरी एवढ्या दूरवरून कोष घेऊन रामनगरला का जातात? तिथे कुठल्या कुठल्या फॅसिलिटीज आहेत, बरोबर. माझे अधिकारी इथे आहेत, बरोबर. मी दसऱ्याच्या दिवशी रामनगरमध्ये घरचा दसरा साजरा न करता मी माझ्या 3.5 वर्षाच्या मुलीला घेऊन, इथे आहेत ती सगळी मंडळी, रामनगरमला याच्यासाठी गेले होते की माझ्या शेतकऱ्यांना मी महाराष्ट्रातच बाजारपेठ उपलब्ध करून देऊ शकले पाहिजे. माझ्या शेतकऱ्यांना रेल्वेचा प्रवास करून, गाड्या घेऊन तडतडत त्या दुसऱ्या लँग्वेजच्या कर्नाटकमध्ये तुम्हाला बरेच प्रॉब्लेम येतात. रेशीम उत्पादक शेतकरी किती आहेत? हात वरती करा. यातले सगळेचे सगळे रामनगरमला जातात. तिथले कुठल्या लँग्वेज, कुठल्या भाषेमध्ये तुम्हाला बोलायला लागतं? बोला ना, एक जण उभे राहून पटापट बोला. कन्नड बोलावं लागतं. कन्नड किती जणांना येते हो? मला कन्नड येते याने एखादा हात वरती करा आणि मला सांगा मला कन्नड येते. इव्हन आपण एक मुलगा ठेवलेला इथे ज्याला कम्युनिकेट करायसाठी, ज्याला आपण म्हणतो ना दुहेरी संवाद साधायसाठी, तरी तुम्हाला अडचणी येतात, बरोबर की नाही? तर लवकरच तुमच्या फायद्यासाठी, तुमच्या सोयीसाठी मला वाटते फार तर भूमिपूजनाला 2 महिने लागतील. मी आल्यानंतर ती पहिली गोष्ट ही गेली, बाजारपेठ कुठं आहे, तुती रेशीम शेती कशी होते, टसर कसं आहे, हे सगळं पाहून घेतलं आणि त्याच्यानंतर खऱ्या कामाला सुरुवात केली. त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं काम मला जाणवलेलं काम की आपल्या शेतकऱ्यांना इथे बाजारपेठच नाहीये, सगळे ते हे घेऊन. आणि आत्ताच मी परवाच्या दिवशी काय केलंय, मला एक शेतकरी येऊन सांगत होता की मॅडम आम्ही रामनगरमला जातो, तिथे जायला सोलापूर आणि जालनाला खूप जास्त प्रमाणात रेशीम शेती होते, तिथे कमीत कमी रेल्वे गाड्या थांबतात, ज्या थांबतात त्यांचा वेळ जास्त उपलब्ध नाही, आम्हाला कचककूनच्या गोण्या चढवायला वेळ लागतो तोपर्यंत ते रेल्वेचे. मी म्हटलं येत्या आठवड्यात मी रेल्वेच्या महासंचालकांना फोन करून त्या रूटीने ज्या गाड्या जातात त्यांच्या जास्तीत जास्त वेळ तिथे थांबला पाहिजे आणि ज्या गाड्या त्या रामनगरम, नांदेड आणि जालना परिसरातून पुढे प्रोसीड होतात त्यांच्या दोन्ही ठिकाणी थांबे होऊन आपल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सोय उपलब्ध होईल याची मी दक्षता घेते. झाले तुमचे प्रॉब्लेम सॉल्व?
प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाले ती मी करते. आणि याच्यासाठी मला तुमच्या सगळ्यांकडनं सहकार्य पाहिजे. बरोबर. मला जवळपास जॉईन झाल्यानंतर 8व्या दिवशी बीडवरून एका शेतकऱ्याचा फोन आला. म्हणे मॅडम आमच्याकडे अंडीपुंज कमी पडतायत. बरोबर. रेशीमवाल्यांना विचारते मी जे कॉटन आणि सोयाबीन उत्पादक आहेत किंवा इतर शेतकरी आहेत त्यांच्याशी नंतर बोलणारच आहे. अंडीपुंज कमी पडतात. अंडीपुंज माहिती आहे ना, आताच कलंत्री साहेबांनी तुम्हाला सांगितलं की अंडीपुंज काय असतात. बारीक बारीक असतात, त्याच्यातून किडे निघतात, त्याच्यातून रेशीमचं उत्पादन होतं, मग ते कोश बनवून आपण विकायला जातं. बरोबर. अंडीपुंज कमी पडतात मॅडम, आमच्याकडे अंडीपुंजाचा पुरवठा कमी होतोय. मग आपल्याकडे होणारा अंडीपुंजचा पुरवठा मुख्यत्वे बंगलोर मैसूर मधून होतो. बंगलोर मैसूरला मग मी माझ्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मी विचारणा केली की आपल्याकडे किती अंडीपुंजाची कमतरता आहे. ते बोलले मला 4 ते 8 लाख मॅडम. म्हटलं ठीक आहे. मी ताबडतोब CSBच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्याच्यापूर्वी मी तिथे गेलेलेच होते. मी आत्ताच सांगितलं 15 दिवसाच्या आत मी माझ्या घरचा दसरा घेऊन सोडून मी रामनगरमला होते. मला तिथे डायरेक्टर आणि त्यांचे महत्वाचे एक अधिकारी मेंबर सेक्रेटरी भेटले. त्यांनी मला जेवायला बोलवलं. मॅडम जेवायला या. मी जेवायच्या टेबलवर गेले. त्यांनी म्हटलं मला मॅडम कृपया बसा. म्हटलं बसते साहेब, पण त्याच्या अगोदर इथं जेवायच्या अगोदर मला तुम्ही एक आश्वासन द्या. मेंबर सेक्रेटरी आणि तिथल्या डायरेक्टरने विचारलं काय पाहिजे मॅडम तुम्हाला. मी म्हटलं मला पुढल्या येत्या काही महिन्यात 4 लाख अंडीपुंज पाहिजेत. तुम्ही फक्त एवढ्या सांगा मला देता की देत नाही. आणि त्यांनी मला म्हटलं मॅडम देतो. हे आश्वासन घेऊन मी आले आणि तुम्हाला काही दिवसात त्याच्यानंतर मी दिवाळी आलेली असताना माझ्या सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या की आपली दिवाळी जरी असेल पण आपल्या घरच्या दिव्यामुळे शेतकऱ्यांच्या घरच्या दिवाळ्या साजऱ्या झाल्याने असं होऊ नये. तुम्ही तुमच्याकडे शेतकरी अंडीपुंजाची मागणी घेऊन आली की जाऊ द्या, आपली बाकीची घरगुती कामं बाकी सोडून तुम्ही सगळ्यात पहिले त्या शेतकऱ्यांना अंडीपुंज द्या. आणि मला असं वाटते की माझे अधिकारी इतके तत्पर आणि कार्यक्षम आहेत. मी 1 महिन्यावरून पाहिलेले आहे की ते मॅडमनी म्हटल्याबरोबर ताबडतोब कामाला लागतात. आणि तुम्हाला अंडीपुंजाचा हळूहळू का होईना, कारण कसं असतं शेवटी अंडीपुंज हे निसर्गाचं देणं आहे. असं होत नाही की आता पटकन आपण अळीला सांगितलं तिने अंडी दिली आणि दुसऱ्या क्षणी तिने तुमच्यापर्यंत पोहोचवलं. असं होत नाही. ती नैसर्गिक प्रक्रिया आहे, ती नैसर्गिक रीतीनेच होते. फक्त जी कम्युनिकेशन किंवा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची जी दक्षता आहे आम्ही पूर्णपणे अतिशय कार्यक्षम रीतीने करतोय. आणि मी माझ्या अधिकाऱ्यांच्या वतीने माझ्या वतीने तुम्हाला आश्वासन देते. आणि तुम्हाला माहित आहे की आश्वासन फक्त कोरडं नसतं आमचं. तुमच्यापर्यंत अंडी पोहोचवायची प्रक्रिया पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने कार्यक्षम रीतीने आणि सुरू झाली असेल. तुमच्या लक्षात आलं असेल तुम्हाला अंडीपुंज मिळत आहेत. बरोबर मिळत आहेत. कमी का क्वांटिटीची असे ना ज्याला आपण कमी का म्हणतात, पण अंडीपुंज हळूहळू येतात तुमच्यापर्यंत. बरोबर. तुमची बाजारपेठ झाली, तुमचे अंडीपुंज झाले. आता मला भेडसवणारा एक प्रश्न होता की आपली अंडीपुंज आहेत, आपण कायम त्यांना बंगलोरवाल्यांना म्हणतो अंडीपुंज द्या. प्रोडक्शन आला आपलं ककूनचं की काय म्हणतो आमची कोश विकत घ्या. बरोबर ना. म्हणजे किती नाही म्हटलं तर आपण परावलंबी झालो. मग आपलं हे परावलंबी पण दूर करायसाठी मी काही महत्वाची आणि खात्रीशीर पावलं उचलली आहेत. त्यातलं एक बाजारपेठ झालं. आता तुमच्या रेल्वे गाडीचे थांबे झाले. आता राहिलं आपलं अंडीपुंज उत्पादन केंद्र. त्याच्यासाठी मी बेंगलोरला असतानाच ती रेफ्रिजरेशन सेंटर काय असतं ते कसं इन्स्टॉल करतात, त्याच्यासाठी खर्च किती लागलं ते प्रस्ताव सगळे बनवून घेतले आणि आपण शासनाकडे रवाना केले, जेणेकरून आमच्या गडहिंग्लज येथील अंडीपुंज उत्पादनाची क्षमता वाढली पाहिजे. म्हणजे तुम्हाला अंडीपुंज उत्पादनासाठी किंवा पाहिजे आहे ते बेंगलोरवर किंवा म्हैसूरला किंवा वारंवार नागपूरला मॅडमला सांगा की मॅडम अंडीपुंज कमी पडतायत, आम्हाला इतका पुरवठा पाहिजे. गरजच पडणार नाही. याच्यानंतर आपण गडहिंग्लजची क्षमता वाढवतोय. त्याच्याच बरोबर शिरला येथे आपण एक नवीन अंडीपुंज उत्पादन केंद्र लवकरच चालू करणार आहोत. त्याची पूर्णतः जे काय असतं अनुदान असो, त्याची फाईल असो, ज्या काही शासकीय गोष्टी आहे मी अतिशय तत्परतेने लक्ष देऊन त्या पूर्ण करून घेत आहे. आणि येत्या काही दिवसात तुमचे अंडीपुंज
तुमची बाजारपेठ, तुमच्या रेल्वेचे थांबेन, अजून काही जे काही प्रश्न असेल ते लवकरात लवकर पूर्ण होतील याची मी ग्वाही देते. आणि उरलेल्या ज्या काही समस्या असतात प्रत्येक गोष्टीत, म्हणजे तुम्हाला माहित असेल, इव्हन छोटंसं घर असतं आपलं, छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्या सगळ्या पूर्ण करतानाही आपल्याला छोट्या छोट्या समस्येचा सामना करावाच लागतो. त्या फटकन आपल्या तोंडातून निघाला आणि फटकन भेटला अशी कुठलीच गोष्ट होत नाही. मी बोलते होते बरोबर आहे. त्याच्यामुळे जे काही वेळ लागतो, जे काही थोडासा वेळेचा सामना करावा लागतो, जसं अंडीपुंजाची गोष्ट केली मी आता, तसं प्रत्येक गोष्टी होईल. पण मी ग्वाही देते की आमचं रेशीम संचालनालय पूर्ण क्षमतेने, पूर्ण कार्यक्षमतेने तुमच्या पाठीशी, तुमच्या मदतीशी सदैव सज्ज राहील याची खात्री बाळगा. बरोबर. बरोबर. कापसाची कंडिशन 2 क्विंटल होणं मुश्किल आहे एकरी. त्याच्यामुळे 2 लाख रुपये खर्च करणं हा आर्थिक बजेटनुसार आम्हाला खूपच म्हणजे तकलिफीचं काम आहे. ना बरोबर आहे. यांनी जो प्रश्न विचारला ना त्या गोष्टीवर पण आपण आम्ही म्हणजे ते जे उपाय डॉक्युमेंट जे मागले आम्हाला कर्मचाऱ्यांना रेशीमच्या, चौगुले साहेब यवतमाळचे, आम्ही वणी तहसील मधले आहोत, तर त्यानं आम्ही ज्याला डॉक्युमेंट दिले म्हणजे जे आपले 7/12/8 जे काही नाही जे काही आहे ते मी मागितले, तुम्हाला तर आम्हाला रुपाचे काही मिळणार असं काही त्यांना सांगून पूर्व सूचना दिली होती. बरोबर. तर आम्ही ते प्रस्ताव पाठवले म्हणे. तर अजूनही म्हणजे सरकारने त्या याच्याकडे लक्ष दिलं नाही का बा काही रुपाचं अनुदान, त्या शेडचं अनुदान. आज आता पण 8 लाख रुपये खर्च आलाय मॅडम. तर लवकरात लवकर तुम्ही आम्हाला माझ्या रुपये लक्षात काही आलेली आहे करून गोष्ट. द्यावं. मी आत्ताच तुम्हाला काय सांगितलं, आपलं एक छोटंसं घर असतं, त्यात घरातही समस्या असतात आणि आपल्या तोंडातून बाहेर पडलं आणि पटकन ते मिळालं असं कधीच होत नाही. ह्यांनी जो विचारलेला प्रश्न आहे ना, याच्यावर आमचा विभाग, आमचं डायरेक्टरेट काम करतंय. मी यांना सांगू इच्छिते, हे प्रश्न मी पूर्वीच लक्षात घेतले, पण त्या प्रश्नाची सोडवणूक व्हायसाठी जो वेळ लागतोय ना, तो ह्यांनी संचालनालयाला द्यावा. ह्यांच्या प्रत्येक समस्येचा सोडवणूक आणि यांच्या प्रत्येक समस्येचा निपटारा. हा मी आता सांगितले, याची मी ग्वाही देते. आणि हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आपण अतिशय कार्यक्षम रीतीने प्रयत्न करतच आहोत. तुमच्या प्रत्येक समस्येची दखल घेतल्या जाईल आणि त्यांच्या सोडवणुकीसाठीही प्रयत्न केले जातील. आता ह्यांनी विचारलेला प्रश्न आहे, त्याचे प्रस्ताव आले आहेत, अजून ते पूर्ण झाले नाही, त्यांनी यांच्यापर्यंत अनुदान मिळालं नाही, यांच्यापर्यंत पैसे मिळाले नाही अशी यांची म्हणणी आहे. पण येत्या 27 तारखेला आम्ही पूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे प्रस्ताव घेऊन बसणार आहोत आणि ते प्रस्ताव जसे जसे मंजूर होतील तसं तसं यांच्यापर्यंत अनुदान मिळेल. तर मला वाटते आपण रेशीम शेतकऱ्यांचे जे काही तांत्रिक प्रश्न आहे, जे काही बारीक बारीक प्रश्न आहे, हे प्रश्न माझे अधिकारी गोरे साहेब किंवा इतर जी मंडळी आहेत ती अर्थात प्रत्येक प्रश्नाची प्रॉपर दखल घेऊन सोडवणूक करतील. आता मी इतर जणांशी बोलते, जरा कापूस आणि उत्पादक सोयाबीन किंवा ऑरेंज यांच्याशी मी आता सांगितलं. आम्ही आमचं शेड उभं करतो, सगळं करतो. आम्हाला नका देऊ तुम्ही अनुदान नका देऊ चालेल, पण अंडीपुंज आणि चॉकीचे जे प्रकार आहेत त्यासाठी जे आम्हाला संचालनालयाकडून मदत लागेल तेवढी फक्त दिली तरी चालेल. अनुदान नाही दिलं तर चालेल. आम्ही आंब्यांच्या मध्ये आम्हाला लावायचं आहे. चालेल. मग आम्ही आता असा प्रस्ताव तयार करू ज्यांना पैसे नको त्यांना अजिबात देणार नाही. चालेल. आम्हाला त्यांनी स्पष्ट लिहून द्यावा, आम्हाला पैसे नकोत, आम्हाला या स्वरूपाची मदत हवी, त्या स्वरूपाची मदत मिळेल. उरलेले तुमच्या वाटेचे पैसे आपण इतर जणांना देऊयात की. चालेल चालेल. आणि अर्थातच मी आता सांगितलंय, मी सूत्र हातात घेतल्यापासून माझे अधिकारी, माझा कर्मचारी वर्ग, जरी तो सध्या तुटपुंज आहे, आणि ही पण आनंदाची गोष्ट मी सगळ्यांना सांगू इच्छिते की मी आल्या माझ्या जेव्हा लक्षात आलं की माझा कर्मचारी वर्ग, माझा अधिकारी वर्ग सध्या अपुरा आहे, त्यांच्यावर कामाचा बऱ्यापैकी ताण पडतोय. आणि रेशीम शेतकरी आता हिरिरीने, रेशीम शेतकरीच नव्हे तर इतर
शेतकरी हिरिरीने रेशीम शेतीकडे वळत आहे, तेव्हा मी शासनाला सगळ्यात पहिल्यांदा मी मीटिंगसाठी गेले तेव्हा माझ्या वरिष्ठांना किंवा आदरणीय मंत्री महोदयांना एवढंच सांगितलं, साहेब मला फक्त माणसे द्या, मला फक्त माणसे द्या आणि मग तुम्ही काम सांगा. त्यांनी म्हटलं मॅडम फक्त प्रस्ताव द्या, मी आता सही करतो. आपल्याकडे नोकर भरती ही लवकर चालू होणार आहे, त्याच्यामुळे जो काही ताण येतोय तो अधिकारी वर्गांचा ताण कमी होऊन अधिक नोकर वर्ग किंवा अधिकारी वर्ग आल्यामुळं आपण अतिशय सक्षमतेने काम करू शकतो. आणि त्याच्यात तुमचे जे आहे, मला पैसे नको मॅडम, मला फक्त मदत पाहिजे किंवा योग्य प्रतीचं गायडन्स पाहिजे, ताबडतोब मिळेल. थँक्यू. फक्त मी आता सांगितलं, तोंडातून बाहेर पडलं की प्रत्येक गोष्ट मिळतं असं कुठल्याच बाबतीत होत नाही. इव्हन आपल्याला मुलाला जन्म द्यावलाय, कुठल्याही बाईला 9 महिने तिला पोटात वागवावं लागतं, बरोबर? मग अशी कुठलीच गोष्ट नसते की तोंडातून बाहेर पडली मला हे पाहिजे की. आणि तुम्ही शेतकरी वर्गांनी ही अशी अवास्तव अपेक्षा करू नये, कारण तुम्ही किती कष्ट करतात. मी ऍक्च्युली जरी IAS अधिकारी असले तरी आपल्या विदर्भातलीच आहे. विदर्भातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या समस्येची, इथल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यासारख्या प्रकारांची, सोयाबीन, कापूस, तुरीची मला पूर्णपणे जाण आहे. कारण मी, माझे आई वडील जरी नोकरीत होते तरी माझी जी परंपरागत परंपरा म्हणतात तो शेतीचीच होती. अजूनही आमच्याकडे शेती आहे, भलेही आम्ही ते करत नसलो तरी. त्याच्यामुळे शेतकरी, त्यांच्या समस्या कशा असतात, त्यांना काय काय हाल अपेष्टा भोगावा लागतो किंवा त्यांना ह्या प्रकाराची मला पूर्णतः जाणीव आहे. आणि कदाचित महाराष्ट्रातली माझी पहिली पोस्टिंग रेशीम संचालनालयात करण्यामागं कारणही हेच आहे, कारण मी विदर्भातली आहे आणि मुळात शेतकऱ्यांसारख्या शेती असणाऱ्या, वंशपरंपरागत असणाऱ्या कुटुंबातून मी असल्यामुळं कदाचित माझ्या वरिष्ठांना किंवा आदरणीय CM सरांना किंवा गडकरी सरांना याची जाणीव होती. जे म्हणतात ना, आपल्या मातीची किंमत आणि आपल्या मातीची त्रास आपल्याला कळतो. मी बोलते ते बरोबर आहे? बरोबर. आपल्या मातीची जाण आपल्यालाच असते. त्याच्यामुळं माझी अशी इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी हे जे काय असतात, काय असतं, कुठलीही शासकीय प्रस्ताव मांडताना आम्हाला प्रत्येक दृष्टीने, प्रत्येक अँगलनी विचार करावा लागतो. किंवा तुम्ही म्हटलं म्हणून फटाफट लिहिलं, वरती पाठवलं की ह्यांनी म्हटलं आता अनुदान नकोय मला, तर नाही यांना अनुदान नको, ह्यांना द्या, असे कधीच होत नाही. आम्हाला एकट्या शेतकऱ्यांचा विचार करता येत नाही. अर्थात विचार करता येतो, पण तो आम्हाला विशिष्ट चौकटीत बसवावा लागतो. आम्हाला पूर्ण महाराष्ट्राचा सर्वप्रथम विचार करावा लागतो आणि नंतर प्रत्येक शेतकऱ्यांचा करावा लागतो. त्याच्यामुळे मी जे म्हटलं की आपल्या तोंडातून पडलं आणि पटकन असं कुठंच होत नाही. आणि तुम्हीही त्याच्यासाठी माझ्या अधिकाऱ्यांना, माझ्या कर्मचारी वर्गांना तुमचं सहकार्य असू द्या. मी पूर्वी सांगितलं की माझ्या पहिलेच लक्षात आलं की इथे कर्मचारी वर्गांना, अधिकारी वर्गांना खूप ह्यांना फील्डवर काम करावं लागतं. प्रत्येक शेतकऱ्यांच्या समस्येची सोडवणूक करावं लागते, त्यांना करण्यात आलेल्या प्रश्नाचं प्रॉपर उत्तर द्यावं लागतं. याच्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात आणि त्याच्यासाठी आपला नोकर वर्ग कमी आहे आणि ह्या नोकर वर्ग आपल्याला जास्त हवा किंवा अधिकारी वर्ग जास्त हवा. याच्यासाठी आमचा प्रस्ताव आता 2-3 दिवसात शासनाकडे जातोय. त्याच्यामुळं या प्रकारच्या अडचणी तुमच्या जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर दूर करण्यातच येतील. आता मी वळते इतर शेतकऱ्यांकडे.